नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MS05 अक्षय। मित्रांनो, 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे आणि तुमचं बजेट आहे 26 लाखाचा। तर आज मी तुमच्यासाठी आमच्या शिवम हाइट्स या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। थोडक्यात मित्रांनो, या एरियाबद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे हे पाहण्यासाठी ऍक्च्युअल कॉम्प्लेक्स मध्ये आपण जाणार आहोत। मित्रांनो, या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं, जी बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये टोटल तुम्हाला 3 विंग पाहायला मिळतील। आज जो तुमच्यासाठी मी फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो पहिल्या माळ्यावरती। आता या रस्त्याबद्दल थोडंसं सांगतो। आता या बाजूला तुम्ही जर चालत गेलात ना तर एक 15 मिनिटांनंतर तुम्ही बरोबर बदलापूर वेस्ट स्टेशनला जाणार आहात आणि तुमच्या मागच्या साईडला इकडून तुम्ही जर गेलात तर अंबरनाथ स्टेशन मिळणार आहे। या एरियाला शांतीनगर या नावाने ओळखलं जातं। तुम्हाला जर या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। अधिक माहितीसाठी मला कॉल करा। या मित्रांनो, आता आपण बिल्डिंग मध्ये जाऊयात। सो मित्रांनो, आता आपण या बिल्डिंग मध्ये एंट्री केलेली आहे। आता हा जो परिसर तुम्ही पाहायला गेलात तर बेसिक लहान पोरांना खेळण्यासाठी इकडे काही चिल्ड्रन्स प्लेयर आहे, इकडे सिनियर सिटीजन साठी बसण्यासाठी काही हे केलेली आहे, जागा केलेली आहे। पुढे पाहणार तर तिकडे वॉचमन काका सुद्धा बसलेले आणि मेन एंट्री ती आपली असणार आहे। सुंदर अशी झाडं वगैरे या ठिकाणी लावलेले आहेत। 1 BHK फ्लॅट मित्रांनो 26 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये देणार आहोत। खूप चांगला फ्लॅट असणार आहे। जास्त वेळ नाही घेत ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण डायरेक्ट पहिल्या माळ्यावरती जाऊ। माहिती घेतल्यानंतर मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला पहिल्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। फ्लॅट मध्ये एंट्री करूयात त्याआधी मित्रांनो, हा एरिया तुम्ही पाहून घ्या रूमच्या बाहेरचा। इकडे पाहणार ना तर हा कॉरिडॉरचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे। इथे तुम्ही छोटीशी पार्टी सुद्धा करू शकता। आता या एरियामध्ये तुम्हाला टोटल 6 रूम पाहायला मिळतात। तिकडे पाहणार ना तर हाय क्वालिटी तुम्हाला लिफ्ट सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे। त्या बाजूला 3 रूम आहेत आणि आपल्या बाजूला 3 रूम आहेत, 1, 2 आणि हा आपला रूम असणार आहे। या मित्रांनो, फ्लॅट मध्ये एंट्री करा। लिव्हिंग रूम पाहून घेऊयात त्याआधी हा जो एक्स्ट्रा परिसर तुम्ही जो पाहताय ना, इथे तुम्ही चपला वगैरे ठेवण्यासाठी काही कॅबिनेट्स वगैरे बनवू शकता। प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट आहे। तुम्ही पूर्वेला घरामध्ये एंट्री करताय आणि पश्चिमेला घराच्या बाहेर पडता। या मित्रांनो, पुढे या। फ्लॅट मध्ये एंट्री करणार ना त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्हाला इथे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय, जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहतच असणार आहात। आता तिथेच उभे असताना एक गोष्ट क्लिअर करतो, वरच्या बाजूला पाहून घ्या मित्रांनो, स्क्वेअर टाईप फॉल्स सिलिंग तुम्हाला करून दिलेले आहे। 2 पंखे लावलेले आहेत, इकडे झुमर लावलेले आहे। त्या सिलिंग मध्ये तुम्हाला मी लाईट सुद्धा लावून दिले आहेत। कलरचं काम झालेलं आहे इनफॅक्ट या ठिकाणी। आणि या बाजूला सुंदर असं वॉलपेपर सुद्धा तुमच्यासाठी लावून दिलेलं आहे। एकदम नीट आणि क्लीन रूम तुम्हाला इथे आपण देत आहोत। लिव्हिंग रूमची साईज मित्रांनो इथे पाहणार ना तर असा तुम्ही स्ट्रेट पाहणार ना असं तुम्हाला 15.5 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडव्या तरीकेने तुम्ही जर पाहायला गेलात तर असं 10 फुटाचा पाहायला मिळतोय। अलॉंग विथ या लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुढे येऊन पाहून घ्या मित्रांनो क्लोजअप मध्ये, ही आपली बाल्कनी। इथे सेफ्टी ग्रिल सुद्धा तुम्हाला मी लावून दिले आहेत। बाहेरचा व्ह्यू खूप चांगला आहे। प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट असल्यामुळे या फ्लॅट मध्ये तुम्हाला उजेड पण भरपूर मित्रांनो पाहायला मिळतोय। सो हा झाला आपला लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर तुमचा टाइम खराब न करता लगेच पुढे जायचंय मित्रांनो आपल्याला आणि या फ्लॅट मध्ये असणारा बाथरूम दाखवतो। त्याआधी हा जो मधला जो पॅसेज तुम्ही पाहणार हा 3 फुटाचा आहे। इकडे आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल, पाहून घ्या मित्रांनो। आणि बाथरूमच्याच बाजूला तुम्हाला लेडीज लोकांचा सर्वात आवडता जो एरिया असतो, जो माझ्या माहितीनुसार किचन एरिया। किचन मध्ये मित्रांनो तुम्ही पाहणार ना या ठिकाणी तुम्हाला आपण किचन ट्रॉलीज वगैरे लावून दिलेले। आता किचन ट्रॉली साधीवाली नाही लावली मित्रांनो, इकडे पाहणार ना वॉशेबल आहे, याला तुम्ही काढू शकता। नॉर्मली जे किचन ट्रॉलीज असतात त्या खूप घाण होतात मित्रांनो, त्यांना स्वच्छ करता येत नाही। पण लेडीज लोकांचा विचार करता आपण किचन ट्रॉली थोडी चांगल्या क्वालिटीची लावलेली आहे। सेमी फर्निश फ्लॅट देतोय म्हणजे मित्रांनो आपण चांगला रूम या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी पाहणार तर एक प्लॅटफॉर्म, इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला मिळतोय। इथे काही कॅबिनेट्स आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। पिण्याचं पाण्याचं आणि बोरिंगचं पाण्याचं कनेक्शन आपण इकडे घेतलेलं आहे। किचन मध्ये पाहणार ना चारी बाजूला टाइल्स सुद्धा तुम्हाला लावून दिलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता। इकडे तुम्हाला पोटमाळा सुद्धा पाहायला मिळतोय या बाजूला। आता किचन मध्ये आलात म्हणजे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा सुद्धा आपल्याला पाहिजे। इथे तुम्हाला डोर सुद्धा मित्रांनो लावून दिलेले आहे आणि इकडे आपण वॉशिंग मशीन मी तुम्हाला दाखवलं होतं। इथे गार्डन एरिया आणि सिनियर सिटीजन साठी तिथे बसण्यासाठी जागा मी दाखवलं होतं। 4 फुटाची बाल्कनी सुद्धा या किचन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। किचन पाहून झाल्यानंतर लगेच मित्रांनो तुमचा टाइम खराब न करता पुढे जाऊयात। इथे पाहणार ना, इथे बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे। इथे काही टाइल्स वगैरे आपण या सर्व लावलेले आहेत। इकडे इंडियन टॉयलेट तुम्हाला पाहायला मिळेल। इकडे जर वेस्टर्न टॉयलेट लावायचं असेल तर एक्स्ट्रा मित्रांनो 15,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। तिकडे पाण्याची टाकी लावलेली आहे आणि हा आहे तुमचा एक प्रशस्त असा बेडरूम। या बेडरूम मध्ये पाहणार तर मित्रांनो इकडे पण 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे। चारी बाजूंचं तुम्ही इकडे पाहणार ना, या बेडरूम मध्ये तुमचा बेड आणि एक वॉर्डरोब आरामात बसणार आहे। आता बाल्कनी मध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला एवढी मोठी बाल्कनी पाहायला मिळते। बेसिकली नवीन फ्लॅट तुम्ही घ्यायला जाताना त्यावेळेस एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला पाहायला नाही मिळणार। जिकडे पाहायला मिळणार तिकडे मित्रांनो प्राइस सुद्धा 32 ते 30 लाखाची असणार आहे। हा फ्लॅट किती मध्ये देणार तुम्हाला? 26 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये विथ ऑल सगळं जेवढं सामान तुम्हाला दिसलं ते सगळं त्याच्यात किचन ट्रॉली, फॉल सिलिंग, लाईट्स, पंखे जेवढं सांगणार तेवढं कमीच आहे मित्रांनो। सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल मला कॉल करू शकता। इथे सुद्धा आपण काही ग्रिल्स वगैरे तुम्हाला लावून दिलेले आहेत। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 459 स्क्वेअर फूट आहे।
7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट तुम्हाला पहिल्या माळ्यावरती पाहायला मिळणार आहे. हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, परंतु या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते कधी इथे राहायला आलेले नाहीत. तुम्हाला जर या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर 26 लाखच याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस असणार आहे. नेगोशिएबल मित्रांनो होणार नाही. नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. अधिक माहितीसाठी मला कॉल करा. अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता व्हिडिओ तसंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.